नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी कविता देशमुख तुमच्यासोबत राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि इतर ज्या काही नवीन एक्झाम आता कंडक्ट होत आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे मोफत लेक्चर सिरीज। सोबतच केसागर करिअर अकॅडमी ॲप्लिकेशनवरती तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेस कंबाईन साठी चालू आहेत। बॅचेसचा नक्कीच फायदा घ्या। डेफिनेटली तुमचा जो रिझल्ट आहे तो येण्यास तुम्हाला मदत होईल। आज आपण इथे लेक्चर कंडक्ट करत आहोत। पुरवठा निरीक्षकची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे खूप चांगलं पद आहे आणि सरळ सेवा थ्रू ही जी एक्झाम आहे कंडक्ट केली जाते। पण आता इथं होतो प्रॉब्लेम एक की जो सिलेबस आहे ना, तर त्या सिलेबस नुसार वन स्टॉप सोल्युशन जे आहे ज्याला आपण एक परफेक्ट स्टडी मटेरियल म्हणतो, तर ते परफेक्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही। पण आपल्या केसागर पब्लिकेशनचं एक परफेक्ट बुक तुमच्यासाठी इथं अवेलेबल होत आहे पुरवठा निरीक्षक पदासाठी। तर केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही जावा। मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला सेक्शन मिळतील, त्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, पुस्तकं बघू शकता। अदर एक्झाम मध्ये तुम्ही करंट एक्झाम मध्ये जावा, तिथं तुम्हाला पुरवठा निरीक्षक भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक मिळेल। इथं तुम्हाला बुक दिसत आहे, बघून घ्या। पुरवठा निरीक्षक संपूर्ण भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक केसागर पब्लिकेशन मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान। म्हणजे सिलेबस जो आहे तो सगळा सिलेबस तुमचा या बुक मधून कव्हर होतोय। पुस्तकाची प्राइस आहे 296 रुपये। 100 पुस्तकं स्टॉक मध्ये आहेत। लवकरात लवकर पुस्तक मागा, आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी लॉग इन करा, रजिस्टर करा। 8 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जाईल। इथं केसागर 05 हा कोड तुम्ही वापरा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल। 25% डिस्काउंट ऑलरेडी इथं तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे। तर हे पुस्तक तुम्हाला थेरॉटिकल फॉर्मॅट मध्ये प्लस याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पण आहेत जे प्रॅक्टिस साठी खूप इम्पॉर्टंट असतात। आता आपण काय करूया, आपण डिटेल ऍडव्हर्टाइज बघूया की काय आहे जाहिरात, ठीक आहे। ओके, चला तर जाहिरातीकडे आपण वळूया। जाहिरात आहे महाराष्ट्र शासन अन्न, व्यवस्थित बघा। अर्धी माहिती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला फॉर्म भरताना पण अडचण येते आणि मग सगळाच प्रॉब्लेम इथं होऊन जातो, ठीक आहे। ओके, तर बघा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागातर्फे ही ऍडव्हर्टाइज आहे। इथं तुम्हाला जाहिरात क्रमांक वगैरे काही बघायची गरज नाही। तर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023, ठीक आहे। ओके, क्लिअर। आता महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट क मध्ये खालील संवर्गातील एकूण 345 बघा, एकूण 345 पद आहेत, ठीक आहे। ओके, IBPS इथं तुम्हाला दिलेला आहे, IBPS मार्फत म्हटलेला आहे, लक्षात ठेवा। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग गट क सरळ सेवा भरती घेण्यात येणार असून, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की ही एक्झाम IBPS मार्फत घेण्यात येणार आहे, ठीक आहे। ओके, तर इथं तुम्हाला परीक्षेचा दिनांक महाफूड गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती जाहीर करण्यात येईल, तुम्हाला चेक करायचं आहे नंतर, लक्षात ठेवा। ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल की ही गट क ची एक्झाम आहे आणि IBPS मार्फत होणार आहे, ठीक आहे। ओके, संवर्ग आणि बाकीची इन्फॉर्मेशन आपण बघूया। पुरवठा निरीक्षक गट क तुम्हाला इथं वेतन श्रेणी दिलेली आहे 29,200 ते 92,300, महागाई भत्ता वगैरे वगैरे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे, ठीक आहे। विभाग आणि कार्यालय दिलेले आहेत तुम्हाला। टोटल पद बघा, कोकण विभाग 47 पद आहेत, पुणे विभाग 82 पद आहेत, नाशिक विभाग 49 पद आहेत, छत्रपती संभाजीनगर 88, अमरावती 35 पद आहेत, नागपूर 23 पद आहेत, ठीक आहे। ओके, बघून घ्या। कोकण आय थिंक इथं तुम्हाला ना छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे ना किंवा कार्यालय, तिथं तुम्हाला जास्त पद दिसून येत आहेत, ठीक आहे। उच्चस्तर लिपिक गट क, त्याच्यानंतर पुढची पण इथं पोस्ट तुम्हाला दिसत आहे बघा, उच्चतर लिपिक, एक मिनिट थांबा। ओके, उच्चतर लिपिक गट क, ठीक आहे। ओके, हे बघा गट क, इथं पण तुम्हाला वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय इथे तुम्हाला 21 पद दिसून येत आहेत। ओके, पण जास्त विद्यार्थ्यांचा भर याच्यावरती राहणार आहे।
आता इथं बघा, प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक गट क संवर्गातील सगळ्या पदांचा सविस्तर तपशील तुम्हाला परिशिष्ट 1 मध्ये नमूद केला आहे. हे सगळं व्यवस्थित वाचायचंय. जर तुम्ही ऍडव्हर्टाइज कंप्लीट व्यवस्थित नाही बघितली तर प्रॉब्लेम येतो, अर्धी माहिती आपल्याला इथं मिळून जाते. सो आपण ऍडव्हर्टाइज व्यवस्थित बघणार आहोत. ठीक आहे, बघा, प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. इथं तुम्हाला लिंक दिलेली आहे, या लिंक वरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. लक्षात ठेवा, IBPS ऑनलाईन ही तुमच्या समोर लिंक आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे पदसंख्या आणि आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय आहेत. सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी हेच असतं. ठीक आहे, बघा, पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे बदल वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे जसं आपल्या MPSCच्या वगैरे जागा कशा वाढतात ना, तशा प्रकारे. ठीक आहे, तर पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याची सूचना तुम्हाला कुठे मिळेल, महाफूड गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे तिथं वेळोवेळी प्रसिद्ध होईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला ही जी जाहिरात आहे ना, केवळ म्हटलं इथं प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक पदाकरिता जाहिरातीमध्ये नमूद नियुक्ती प्राधिकारी निहाय कार्यालयाच्या संदर्भात परीक्षेचा जो निकाल आहे अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत विभागीय आयुक्तांकडून ऑब्लिक वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालयाकडून सुधारित अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त होणारी सगळी पदे परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. लक्षात ठेवा, इतकं काही अवघड नाहीये, फक्त जेवढी पदं आहेत ना तेवढी सगळी पदं विचारात घेण्यात येतील असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, बघा, आता इथे जी जाहिरात आहे ना, या जाहिरातीमध्ये नमूद केलेले संवर्ग जे आहेत ना, बघा, संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग, हे तर प्रत्येक जाहिरातीमध्ये असतं. समांतर आरक्षणाची पदे, समांतर आरक्षणामध्ये तुम्हाला महिला असतील, दिव्यांग असतील, खेळाडू उपलब्ध नाहीत म्हटलंय. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, नाहीत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता काय म्हटलंय बघा, व्यवस्थित समजून घ्या, कारण हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, बघा, तर इथं तुम्हाला म्हटलेलं आहे की जे नमूद नाहीये त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता जरी इथं तुम्हाला समांतर आरक्षणामध्ये दिव्यांग, महिला वगैरे वगैरे नमूद जरी दिसत नसले तरी त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो, वाढ पण होऊ शकतो. ठीक आहे, मग सदर बदललेली पदसंख्या आणि अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पद ही मात्र तुम्हाला परीक्षेचा अंतिम निकाल करताना विचारात घेतली जातील. आता हे का, कसं, याच्यावरती जास्त विचार करू नका, पण त्यांचा असा रूल आहे की ते विचारात घेणार आहे. ठीक आहे, ओके. मग यास्तव परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची आणि त्याच्यामुळे निवडीची संधी वाया. बघा, म्हणजे काय माहिती का, तुम्ही दिव्यांग आहात, ठीक आहे, तुम्ही महिला आहात आणि तुम्ही असं म्हणताय की बाबा इथं नाहीच आहे हा संवर्ग किंवा याच्यासाठी आरक्षणच नाहीये, मग आम्ही अप्लाय करत नाही किंवा आम्ही ही एक्झामच देत नाही. तर ही तुमची चूक आहे, कारण का, पुन्हा याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे जरी तुम्ही दिव्यांग असाल तरी तुम्ही अप्लाय करा, जरी तुम्ही महिला असाल, खेळाडू असाल तरी तुम्ही अप्लाय करा, कारण का, नंतर याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळलं असेल. म्हणजे कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे हा मुद्दा जो आहे त्याने क्लिअर केलाय की बाबा तुम्ही अप्लाय करावं, म्हणून आम्ही हे सांगतोय की पुन्हा याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, ओके. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण आणि प्रवर्गनिहाय पदसंख्येमध्ये बदल करण्याचे आणि फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यात शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाल्यास त्याबाबत संकेतस्थळावर प्रसिद्धीच्या अधीन राहून अटी शर्तीमध्ये बदल करण्याचे अधिकार शासनाकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे इन केस जर काही प्रॉब्लेम झाला तर एक्झामवरती स्टे येऊ शकतो, पद बदलू शकतात, रद्द होऊ शकते,
प्रवर्गनिहाय पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतात. तर हे सगळे जे राईट्स आहेत ना, हे गव्हर्नमेंटकडे राखीव आहेत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, दिव्यांग तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केल्याने आदेशानुसार राहील. हा मुद्दा आपण अगोदरच बघितलाय. ठीक आहे. आता महिलांसाठी जर आपण बघितलं तर महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी काय करायचंय, अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी, ज्याला आपण डोमिसाईल म्हणतो, त्याचे प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. बघा, तुम्हाला जर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांसाठी निवडी करता नॉन क्रिमिलियरची जी अट आहे ना, ती रद्द केली आहे. लक्षात ठेवा, रद्द केली आहे, रद्द. ओके, दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. डोमिसाईल महत्वाचा आहे, नॉन क्रिमिलियरची अट जी आहे ती रद्द केलेली आहे. पुढे जाऊया आपण. पुढे काय दिलेलं आहे बघा. पुढे तुम्हाला दिलेलं आहे विमुक्त जाती, भटक्या जमातीमध्ये ब, क, ड याच्यासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय आहेत. लक्षात घ्या. आणि आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य आणि पात्र उमेदवार उपलब्ध नाही झाले तर काय होईल, लक्षात ठेवा. तर प्रचलित शासनाच्या धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, जे उपलब्ध प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गातले विद्यार्थी कॅन्डिडेट घेतले जातील, पण कोणत्या बेसिसवरती घेतले जातील, गुणवत्तेच्या आधारावरती घेतले जातील. ठीक आहे. जर त्या प्रवर्गातील त्यांना स्टुडंट अवेलेबल नाही झाले तर. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की एखादी जात ऑब्लिक जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच, बघा, जर गव्हर्नमेंटनं म्हणजे राज्य शासनानं आरक्षणासाठी ही जात किंवा ही जमात पात्र आहे असं जर घोषित केलं असेल तरच तुम्हाला म्हटलंय की सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करताना उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे कंडिशन काय आहे की जे गव्हर्नमेंट आहे, महाराष्ट्र शासनानं जर सांगितले की हे आम्ही मान्य केले बाबा, ठीक आहे, तरच तुम्हाला हा रूल इथं लागू होतो. समांतर आरक्षणासाठी तुम्हाला इथं शासन परिपत्रकाचा मुद्दा दिलेला आहे, एवढा काही इम्पॉर्टंट नाहीये. पुढे जाऊया आपण. पुढे काय दिलेलं आहे बघा आपल्याला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS, बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग इथं तुम्हाला प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर, म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ना तेव्हा तुम्ही सादर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, इथं तुम्हाला दिनांक दिले 19 व 31 मे 2021 अन्वये विहित करण्यात आलेलं म्हटलंय. ठीक आहे. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव पदावरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरण, म्हणजे बघा इथं काय म्हटलंय माहिती का की शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेला जो समाज आहे ना त्याच्या वयोमर्यादेमध्ये जे सवलत घेतलेले उमेदवार आहेत ना त्या उमेदवारांचा अराखीव, म्हणजे जो खुला गट आहे ना, अराखीव पदावरील निवडीकरता विचार करायचा आहे. पण याच्यासाठी जी काही कार्यवाही करण्यात येईल ती शासनाच्या धोरणानुसार करण्यात येईल. ठीक आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ म्हटलंय बघा इथं, केवळ जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असेल तरच, म्हणजे त्याच उमेदवारांसाठी आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा, आपण हे कायदा वगैरे शिकतो, कलम 20 नुसार अर्थ, याच्यामध्ये तुम्ही इतकं जाऊ नका. फक्त महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही पाहिजे, तुमच्याकडे डोमिसाईल पाहिजे. ठीक आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे, महत्वाचा आहे का तो बघूया आपण. हा, इथं तुम्हाला दिलेला आहे की शासन प्रशासन विभाग महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमातील जर सगळ्या अटींची पूर्तता करीत असल्यास तो उमेदवार अर्ज करू शकतो. म्हणजे हे महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीशी रिलेटेड जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. ओके,
कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे बघा, लाभ घेण्याकरिता विहित नमुद्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध पाहिजेत. म्हणजे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट लागतील ते अर्ज स्वीकारण्याच्या पूर्वीची. नेक्स्ट मुद्दा आपला काय आहे बघा, नेक्स्ट मुद्दा आहे आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणारे जे उमेदवार आहेत बघा, तर त्या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कास्ट सर्टिफिकेट जे आहे ना ते तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. आणि उपलब्ध असल्यास कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जी प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली प्रत आहे ना ती तुमच्या निवडीअंती तुम्हाला काय करावं लागेल, सादर करावी लागेल. आणि जर नसेल तर बघा काय होतं, जर नसेल तर तुम्हाला इथं काय म्हणतात त्याला 6 महिन्याच्या आत, सगळ्यात महत्त्वाचं काय, जर नसेल तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, पण शक्यतो तर तुम्ही तयारच ठेवलं पाहिजे. आणि अन्यथा अशा उमेदवारांची नियुक्ती जर तुम्ही तुमच्याकडे असणं, पहिली गोष्ट असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, क्वेश्चन कंपल्सरी. दुसरं 6 महिन्यात तुम्ही अवेलेबल करू शकता. जर तुम्ही नाही केलं तर काय होईल, विना सूचना तुमचं जे सिलेक्शन आहे ते रद्द होऊ शकतं. ठीक आहे. आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे कागदपत्र कंपल्सरी आहेत. लक्षात ठेवा, अराखीव खुला गट जो आहे ना उमेदवारांचा, तर त्या उमेदवारांकरता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भात अटींची पूर्तता करणाऱ्या, काय म्हटलंय बघा, अटींची पूर्तता करणाऱ्या सगळ्या उमेदवारांचा सर्वसाधारण पदावरील शिफारसी करता विचार होतो. व त्याच्यामुळे काय होतं, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसलं तरी सुद्धा अर्जामध्ये मूळ आरक्षण प्रवर्गासंदर्भातील माहिती बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय माहिती का, तुमच्या संवर्गासाठी तुमच्या प्रवर्गासाठी रिझर्वेशन नाही बरोबर, तरी पण तुम्ही ज्या संवर्गामध्ये येतात, ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्याची माहिती तुम्ही अचूकपणे नमूद करणं इथं महत्वाचं आहे किंवा कंपल्सरी आहे. महत्वाचं म्हणण्यापेक्षा कंपल्सरी आहे. ठीक आहे, ओके. सामाजिक आणि समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल. हे तर आपल्याला माहित असतं, शेवटी हे असंच होत असतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. खेळाडू आरक्षण बघा, तुमच्यापैकी जर कोणी खेळाडू असतील तर त्यांचं आरक्षण कसं आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे की वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असं दिलेलं आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्यास, जर तुम्ही दावा करत असाल तर तुम्हाला इथं काय पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक जे आहे त्याच्या आधीचं किंवा तोपर्यंत पाहिजे, बंधनकारक आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अप्लाय करतानाच हे लागणार आहे. खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र तुम्हाला इथं दिलंय, योग्य दर्जाचे जर असेल तरच तसेच तो खेळाडू आरक्षित पदावरील निवडीकरता पात्र ठरतो. योग्य दर्जाचं प्रमाणपत्र तुमचं पाहिजे आणि याच्याविषयीच्या पडताळणी करता त्यांची प्रावीण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे परीक्षेत अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणं बंधनकारक. हे फार कंपल्सरी आहे बघा, जे खेळाडू आहेत जे अप्लाय करणार आहेत. ओके, क्लिअर. तरच ते आरक्षणासाठी पात्र समजले जातील, अन्यथा नाही. एकापेक्षा जास्त खेळामध्ये जर तुम्ही असाल, प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर काय करायचंय, तर खेळाडू उमेदवार जो आहे ना एका वेळेस सर्व खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरता संबंधित कार्यालयाकडे सादर करणं बंधनकारक आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता परीक्षेकरता अर्ज सादर करायचा आहे, तर अर्ज सादर करताना खेळाडूने काय करायचंय किंवा खेळाडू उमेदवार जो आहे ना त्याने विहित अर्हता धारण करीत असल्याबाबतचं प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र तसेच प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळासाठी आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतो याविषयी जो सक्षम प्राधिकारी आहे ना
तर त्यांनी प्रदान केलेलं प्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल सादर केला तरच काय म्हटलंय इथं आरक्षित पदावरती त्याचा विचार केला जाईल. म्हणजे इथं जो सक्षम प्राधिकारी आहे त्यांना हे सांगितलं पाहिजे की हा कॅन्डिडेट या खेळासाठी प्रावीण्य प्राप्त करतो असं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया. बघा, जाहिरात सविस्तर बघणं फार महत्वाचं असतं. आपण बघत नाही, आपण आपल्यापुरती इन्फॉर्मेशन बघितली तरी चालेल, पण सांगताना तर आम्हाला जाहिरातीची पूर्ण माहिती इथं द्यावी लागते. फक्त तुम्हाला अप्लाय करण्याची डेट वगैरे देऊन चालत नाही. ठीक आहे, बघा, दिव्यांग आरक्षण. दिव्यांग आरक्षण काय आहे बघा. आता इथं तुम्हाला जास्त काही मी सांगत नाही, फक्त तुम्हाला इथं हे जे पद आहे ना, प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पदासाठी दिव्यांग सुनिश्चितीसाठी परिशिष्ट 2 प्रमाणे इथं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे इथं दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील सगळ्यात महत्वाचं दिव्यांग व्यक्तींची पदाकरिता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केली जाईल. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार केला जाईल का? नाही. तुम्ही कुठल्याही प्रवर्गातील असा, फक्त तुम्ही दिव्यांग आहात का नाहीत हे तिथं बघितलं जातं. ठीक आहे, इथं तुम्हाला दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान 40% दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र गरजेचं असतं. तुम्हाला जर इथं लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार व्यक्ती काय करतील दिलेलं आहे तुम्हाला की 40% पेक्षा जास्त जर असेल तर पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार काय केले जाईल, सोयी सवलती मिळतील. 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सोयी सवलती अवेलेबल असतील. बाकी तुम्हाला इथं वयोमर्यादेच्या किंवा कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी काय केलेलं आहे, इथं संगणकीय प्रणालीद्वारे प्रमाणपत्र वगैरे सादर करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, ओके. हा झाला दिव्यांगाचा मुद्दा. पुढचा मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला पुढे अजून खूप जास्त इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे. चला बघा, भूकंपग्रस्त जे आहेत ना त्यांच्यासाठी पण आरक्षण तुम्हाला इथं दिलेले आहेत. पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्याकरिता पण आरक्षण आहे. अनाथांसाठी पण आरक्षण आहे. आता मेन मुद्द्यावरती आपण येऊया. पात्रता. पात्रतेमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक दिलाय 1 डिसेंबर 2023. ठीक आहे, विविध प्रवर्गासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. किमान वयोमर्यादा किती आहे बघा, सगळ्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 पूर्ण इतकीच राहील. किमान म्हटले बरं का, किमान. ठीक आहे, कमाल वयोमर्यादा बघा, जे अराखीव आहेत त्यांच्यासाठी 38, मागासवर्गीय अनाथ 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू अराखीव 43, मागासवर्गीय अनाथ 43, माजी सैनिक अराखीव 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, मागासवर्गीय अनाथ वगैरे 43 प्लस प्रावीण्यप्राप्त खेळाडू बघतोय आपण. माजी सैनिक बघितला. आता माजी सैनिकामध्ये मागासवर्गीयामध्ये 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. ठीक आहे, दिव्यांगासाठी आपण बघूया. दिव्यांगासाठी काय आहे, दिव्यांगासाठी आहे 45 वर्ष, प्रकल्पग्रस्तासाठी 45, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीन 55, अनाथ 43. ठीक आहे, वयोमर्यादा बघून घ्या. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्या कॅटेगरीची वयोमर्यादा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, ओके. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष, मागासवर्गीय उमेदवार कमाल 43 वर्ष. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला प्रगत गटामध्ये क्रीमी लेअर मध्ये मोडणारे वगैरे वगैरे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत उमेदवारांना वयाची ही सवलत लागू राहणार नाही म्हटलंय, लक्षात घ्या. तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये क्रीमी लेअर मध्ये मोडणारे हे सगळे कॅन्डिडेट जे आहेत ना EWS वगैरे प्रवर्गातील ह्यांना ही सवलत नाहीये, लक्षात घ्या बरं का. खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत शिथिल राहील. आय होप समजली असेल जाहिरात, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. याच्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे शैक्षणिक अर्हता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता काय आहे बघून घ्या.
शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता तुम्हाला इथं माहित पाहिजे. ठीक आहे. ओके. चला, म्हणजे आता काही विद्यार्थी जर ओपन युनिव्हर्सिटीतून करत असेल तर त्यांना सुद्धा हे चालेल. पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य. बघा, याच्या अंतर्गत जर कोणी विद्यार्थी असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमची पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं मस्ट आहे, अनिवार्य आहे. मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. अर्हता गणनेचा दिनांक पण तुम्हाला इथं दिलेला आहे. दिनांक तुम्हाला दिलेला आहे अर्ज स्वीकारायच्या अंतिम दिनांकापर्यंत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे. पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं की नाही सुरुवातीला, बघून घ्या. त्याच्यामध्ये हे सगळे विषय कव्हर होतात. मराठी आहे तुम्हाला दर्जा आहे 12वीचा, इंग्रजी दर्जा आहे 12वीचा, सामान्य ज्ञान पदवी, बौद्धिक चाचणी, अंकगणित पदवी. माध्यम असेल प्रश्नपत्रिकेचा मराठी आणि इंग्रजी. मराठीचे क्वेश्चन 25, इंग्रजीचे क्वेश्चन 25, बौद्धिक चाचणी 25 + 25 50, एकूण गुण आहेत 200, कालावधी आहे 2 तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. आपल्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन मिळतील. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे बघूया आपण. बघा, इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून, मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून, म्हणजे इंग्रजी क्वेश्चन इंग्रजीमधून, मराठी क्वेश्चन मराठीमधून. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही पर्याय, जसे आपले एमपीएससीचे क्वेश्चन पेपर असतात ना बायलिंग्वल, तसे इथं तुम्हाला मराठी भाषेचा पर्याय आहे. त्याच्यानंतर दर्जा तुम्हाला दिलेला आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, एकूण गुण 200 असतील. इथं तुम्हाला नमूद केलेल्या जे क्वेश्चन मध्ये तुम्ही आन्सर नमूद केले त्याच गुण मिळतील. तुम्हाला फायनल सिलेक्शन होण्यासाठी किमान 45% गुण मिळवले पाहिजेत. परीक्षेसाठी एकत्रितपणे 120 मिनिटांचा कालावधी आहे असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत, अर्ज लगेच करून टाका. अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला इथं दिली. महापूर गव्हर्नमेंट लिंक वरती तुम्हाला जायचं आहे, अर्ज भरायचा आहे. आवश्यक खातं तुम्हाला जर नसेल तर खातं अगोदर उघडावं लागेल. परीक्षा शुल्क भरावी लागेल, केंद्र निवडावं लागेल. हे सगळं तुम्हाला करावं लागेल. विहित कागदपत्र, प्रमाणपत्र सादर करण्याबाबत तुम्हाला इथं दिलेलं आहे. प्रोफाईलमध्ये केलेल्या अनुषंगाने अर्ज सादर करतात, म्हणजे आपण एमपीएससीचे कसे डॉक्युमेंट अपलोड करतो तसं. ठीक आहे. आवश्यक हस्तलिखित स्वयं घोषणापत्र व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही म्हटलंय. ओके, क्लिअर. ऑनलाईनच अर्ज केले जातील इथं तुम्हाला दिलेलं आहे. परीक्षा केंद्र मात्र तुम्हाला व्यवस्थित निवडायचं आहे, पुन्हा प्रॉब्लेम नको. परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असेल असं तुम्हाला म्हटलंय. बदलाबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य, म्हणजे बदल तुम्हाला करून मिळणार नाही. सो तुम्हाला केंद्र व्यवस्थित निवडावं लागेल. ठीक आहे. ओके. हा, आणि जर तुम्ही एखादं केंद्र मागितलं नाही मिळालं तर दुसरं केंद्र देण्याचा अधिकार इथं गव्हर्नमेंटला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. दिलं जाऊ शकतं जर तिथं वॅकन्सी वगैरे नसतील तर. त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. ओके. बाकी तुम्हाला काय दिलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या खर्चाने तुम्हाला एक्झामच्या वेळी हजर राहावं लागेल वगैरे, कॉमन आहे. त्याच्यामध्ये काही एवढं इम्पॉर्टंट नाही. तरी पण आपण बघूया, असं होऊ नये की एखादी इन्फॉर्मेशन मी घेतली नाही. ठीक आहे. ओके. बाकी तुम्हाला काय दिलेलं आहे, शुल्क भरणा तुम्हाला दिलेला आहे इथं. अराखीव, बघा परीक्षा शुल्क बघून घ्या. अराखीव 1000, मागासवर्गीय 900, माजी सैनिकांना माफ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्याच्यावरील देय कर अतिरिक्त असतील असं म्हटलंय. नॉन रिफंडेबल आहे परीक्षा शुल्क. ई पावती तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. बरोबर आहे. ई पावती आपल्याला इथं मिळून जाते. जस्ट 1 मिनिट थांबा. ओके, चला. बघा, काही डाऊट असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मला विचारू शकता. अर्ज सादर करण्याचा कालावधी ही आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. उद्यापासून 13 डिसेंबर पासून 1 वाजतापासून तुम्हाला
इथं 31 डिसेंबर, लवकरात लवकर अर्ज करून घ्या, लवकरात लवकर पुस्तकं मागवा. परीक्षा दिनांकाच्या 7 दिवस आधी ऑनलाईन तुम्हाला तुमचं रिसिट वगैरे मिळून जाईल. निवड प्रक्रिया तुम्हाला दिलेली आहे. 45% तुम्हाला मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढे अजून काही इन्फॉर्मेशन आहे का आपण बघूया. ओके, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात आहे. उमेदवारांचा पसंती क्रम इथं दिलेला आहे. निवड सूची दिलेली आहे. हे तर इतकं इम्पॉर्टंट नाहीये, जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं सांगते. प्रवेश प्रमाणपत्र वगैरे दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. बर, चला, तर ही होती आपली कंप्लीट ऍडव्हर्टाइज. काही शंका असतील तर नक्की मला चॅटबॉक्समध्ये विचारा. उद्यापासून फॉर्म अप्लाय करू शकता तुम्ही. पुस्तक तुम्ही लवकरात लवकर मागवा. फक्त 100 पुस्तकं स्टॉकमध्ये आहेत. वन स्टॉप सोल्युशन आहे. डेफिनेटली तुमचा अभ्यास होऊन जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान असेल, भरपूर पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पुस्तकासंदर्भात काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. 9404033073 हा माझा नंबर आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.